आणि आता पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात। बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या। मंत्री सभागृहात का हजर राहत नाहीत असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की येत असल्यानं मंत्र्यांनी लक्षवेधीबाबत गंभीर राहावं असं अजित पवारांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागल्या। लक्षवेधीसाठीही मंत्री वेळेवर येत नाही असं नेमकं काय महत्त्वाचं करतात? रोहित पवारांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून कालिदास कोळंबकरांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। केवळ मंत्रिपदासाठी पुढे पुढे केलं जात असल्याचं म्हणत मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून उपमुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त केली गेली आहे। अनुपस्थितीबाबत मंत्र्यांना समज देणार असल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितलंय। अर्थसंकल्पीय राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि विविध मुद्द्यांवरती विरोधक आजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जोरदार घोषणाबाजी करत राज्याच्या अर्थसंकल्पावरती टीका केली आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामुळे राजकीय कार्यालयामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। या संपामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नागपुरातील 1100 पेक्षा जास्त नर्सेस संपावरती आहेत। त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत। रुग्णाच्या नातेवाईकांवरती स्वतः स्ट्रेचर ओढत रुग्णांना उपचारासाठी नेण्याची वेळ आली आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप सुरू असून सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी देखील संपात सहभागी झालेत। या संपामुळे सोलापुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर महापालिकेतील 3000 पेक्षा अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेत। या संपामुळे कोल्हापूर शहरातील चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचलेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। धाराशिवमधील 4800 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप पुकारल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे। नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्चमधील मोर्चेकऱ्यांनी आज होणाऱ्या बैठकीवरती बहिष्कार टाकलाय। सरकारला जर तोडगा काढायचा असेल तर सरकारनं मोर्चाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे। अमरावती बाजार समिती 4 दिवस बंद राहणार आहे। पश्चिम विदर्भामध्ये 15 मार्च ते 18 मार्च दरम्यान अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतमाल पावसात भिजू नये यासाठी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मावळमधील बदलत्या हवामानाचा शेतीला फटका बसतोय। ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे आणि मावळमधील गहू काढणीला आता वेग आलाय। कोल्हापुरातील राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमुळे सतेज पाटील आणि महाडी गट पुन्हा आमने सामने येणार आहे। नागपूरसह विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय। राज्यात H3N2 इन्फ्लुएन्झाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आतापर्यंत 2 जणांचा यामध्ये बळी गेलाय। अहमदनगर आणि नागपुरातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे प्रशासनाची आता चिंता वाढली आहे। धाराशिवमध्ये नाफेडमार्फत हरभरा खरेदी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। तसंच खरेदी प्रक्रिया 11 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। एपीएमसीत कापसाची आवक कमी झाल्यानं दर दबावातच असल्याचं पाहायला मिळत आहे। कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7700 रुपयांचा दर मिळतोय। देशात सोयाबीनचे दर दबावात असल्याचं पाहायला मिळत आहे। आवक वाढल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण झालेली आहे। मार्च अखेरीस सोयाबीनची आवक आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। हरभऱ्याची आवक वाढल्यानं हरभऱ्याला सरासरी 4500 रुपये दर मिळतोय आणि नाफेड खरेदीनंतर खुल्या बाजारातील दर देखील सुधारणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेलाय। शेतकऱ्यांकडून तुरीच्या मर्यादित विक्रीमुळे तुरीचे दर तेजीत आहेत। तुरीला सरासरी 8000चा भाव मिळत असून तुरीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलाय।
भारतातील पोल्ट्री उत्पादन एप्रिल ते जानेवारी दरम्यान निर्यात दुपटीने वाढलेली आहे. टर्कीतून निर्यात घटल्यामुळे भारतातून निर्यात आणखी 10% वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मार्च महिन्यात तापमानात मोठा बदल झालेला आहे. कधी उन्हाचे चटके तर कधी ढगाळ वातावरण असल्यामुळे पशुधन संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी निकष जाहीर करण्यात आलेत. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध केलंय. त्यामुळे शारीरिक आणि मैदानी चाचण्या पूर्ण करून पात्र ठरलेले तृतीयपंथी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलात दिसणार आहेत. वाशिममध्ये वीज चोरी विरोधात महावितरणनं धडक कारवाई सुरू केली आहे. वाशिममध्ये गेल्या गत 11 महिन्यामध्ये वीज चोरीची 135 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत आणि वीज चोरांना 8,87,71,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय. भुसावळमध्ये तापमानाचा पारा सरासरी 35 अंशांवरती पोहोचलेला आहे. विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे दीपनगर केंद्रातून वीज निर्मिती वाढवण्यात आलेली आहे आणि राज्याला 1100 मेगावॅट वीज पुरवठा केला जातोय. धाराशिवच्या करजखेडा येथील 2 शेतकऱ्यांनी जमीन कब्जासाठी त्यांच्या कुटुंबियांसह उपोषण सुरू केलंय. कोर्टाचा निकाल या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लागलाय. त्यामुळे 4 शेतकरी जमिनीवरील कब्जा सोडत नसल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. सोलापूर महापालिकेकडून 2 ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. मात्र हे पेट्रोल पंप महापालिका कर्मचारी चालवणार की खासगी कंपनी चालवणार याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. इंडिगोची आजपासून नाशिकहून नागपूर, गोवा आणि अहमदाबाद या 3 प्रमुख शहरांसाठी सेवा देण्यात येते. या सेवेमुळे नाशिककरांना देशातील अन्य शहरं आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे. मुंबईत तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बसेस आता सुरू करण्यात आलेल्या आहेत. बेस्टच्या 4 आगारातील 369 बसेस सेवेत दाखल झालेल्या आहेत. सीएनजी बसगाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्यानं फेब्रुवारीत बेस्टनं 412 बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या बसेस पुन्हा रस्त्यांवरती धावू लागल्या. ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा कट असून सरकारकडून विरोधातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं नेते स्वच्छ होतात असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावलाय. धाराशिव नामांतराच्या वादावरून एमआयएम आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमनेसामने आले. संभाजी ब्रिगेडनं इम्तियाज जलील यांच्यावरती जातीयवादाचा आरोप केलाय तर जलील यांच्यावर असे आरोप करणं संभाजी ब्रिगेडला शोभत नाही अशी टीका एमआयएमकडून केली जाते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना आज पुन्हा ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. मुश्रीफ यांनी कुटुंबातील सदस्य आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. राऊतांना दिलेला जामीन रद्द करत सत्र न्यायालयाच्या निकालातील काही निरीक्षणं काढून टाकण्याची विनंती ईडीनं हायकोर्टाकडे केली आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटकेत असलेल्या साईनाथ दुर्गेची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे साईनाथ दुर्गेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीतल म्हात्रे यांनी दोघांकडून काल आपला पाठलाग केल्याची तक्रार आज दादर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या पाठलाग प्रकरणी दादर पोलिसांनी 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. परभणीत 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. मानवत शहरातील खंडोबा रोड परिसरात पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत बनावट नोटांसह नोटा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून चोरी केलेली दुचाकी विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गोंदियात उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी 2 चोरट्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमला इथं घडलेली आहे आणि चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचं समजतात प्रतिकार करणाऱ्या चोरट्यांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. सिंधुदुर्गातील बापर्डे बौद्धवाडीमध्ये एका किरकोळ कारणावरून आई आणि भावाची हत्या केली गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक चौकशी सुरू आहे.
नंदुरबारमधील शेवाळी नेत्रक मार्गावरती कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्यासह 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झाली असून स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. पालघरच्या मोखाडा तालुक्यात डोल्हारालगत उभारण्यात आलेली संरक्षक भिंत अवघ्या 8 दिवसात कोसळलेली आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली भिंत कोसळल्यामुळे दोषींवरती कारवाईची आता मागणी केली जाते. मालेगावात मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक देखील केली आहे. सापाची विक्री करताना झालेल्या वादातून गोळीबार केल्यानं हे बिंग फुटलंय. वाशिमच्या आडोळी कुंभरखेडा मार्गाची दुरावस्था झाल्यानं नागरिक आक्रमक झालेत. निकृष्ट दर्जाच्या कामाचा ठपका ठेवत नागरिकांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली आहे. शिक्षकांना विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडलेली आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मेळघाटातील अनेक नद्यांमधील पाणी आटल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असाच एक गव्यांचा कळप सेमाडोह ते हरिसाल मार्गावरती पाण्याच्या शोधात फिरत असल्याचं पाहायला मिळालं आणि याची दृश्य धारणी येथील एका प्रवाशानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. राष्ट्रीय स्तरावर काय चाललंय पाहूयात. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होणार असल्यानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक देखील पार पडली आहे. या कार्यक्रमांसाठी कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. मोबाईल युजर्सची हेरगिरी आणि डेटाच्या गैरवापराविरोधात केंद्र सरकारनं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. केंद्र सरकार स्मार्टफोनसाठी सुरक्षा तपासणीचा नवीन नियम देखील बनवत आहे. त्यानुसार इन्स्टॉल केलेल्या ॲप्सला हटवणं आणि प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटच्या अनिवार्य स्क्रीनिंगची परवानगी देखील आता दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललंय पाहूयात. अमेरिकेतील गन कल्चर संपवण्यासाठी बायडेन सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे. बंदुकीचा गैरवापर रोखण्यासाठी जो बायडेन यांची नव्या कार्यकारी आदेशावरती आता त्यांनी स्वाक्षरी केली आहे. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताची या क्षणाची एक मोठी बातमी पाहूयात. ते म्हणजे सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा ईडीचा कोर्टातला युक्तिवाद आहे. आत्ताची आपण ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संदर्भातली ही बातमी आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून सदानंद कदमांना अटक करण्यात आली होती आणि सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा ईडीनं कोर्टात युक्तिवाद केलाय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, आपण पाहतोय आत्ताची या क्षणाची ही मोठी बातमी. सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. काय सविस्तर तपशील? तर आपल्याला माहिती आहे की आजची सुनावणी ही सदानंद कदम यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण गेल्या 4 दिवसामध्ये ज्या पद्धतीने ईडीने हालचाली केलेल्या आहेत आणि जयराम देशपांडे जे निलंबित उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनाही ताब्यात घेतलंय. खरं तर या दोघांना समोरासमोर बसवून त्यांना त्यांची चौकशी करायची होती. कोर्टात सुद्धा त्यांनी तशी मागणी केली, मात्र न्यायमूर्ती MG देशपांडे यांनी ईडीची मागणी फेटाळली. त्याचबरोबर निरंजन मुंदरंगी जे सदानंद कदम यांचे वकील होते त्यांचा युक्तिवाद त्यांनी मान्य केला की गेल्या 4 दिवसातल्या तपासातल्या प्रगतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकंदरीत हा जो मुद्दा आहे चौकशीचा, जयराम देशपांडे यांच्या समोर चौकशीचा, हा कोर्टानं काही काळासाठी स्थगित केला असं आपल्याला म्हणता येईल. पण एकाच वेळेस 2 घटना घडल्या की 14 दिवस न्यायालयीन कोठडी सदानंद कदम यांना देताना निरंजन मुंदरंगी हे जामिनासाठी आपला अर्ज, म्हणजे सदानंद कदम यांचा जामिनासाठी अर्ज आपल्या कोर्टात सादर करताय. कोर्टानं सुद्धा त्याला सहमती दर्शवली. हा खरं तर सदानंद कदम यांना एक प्रकारे दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल. नेमकं कोणतं पडद्यामागून हालचाली घडताय हा प्रश्न उपस्थित जरी होत असला तरीही जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांची समोरासमोर चौकशी यावर प्रश्नचिन्ह हे अजूनही कायम आहे. अगदी. तेव्हा आता आपण पाहतो आहोत की सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पाहूयात. पहा फक्त News18 लोकमत.